शेतकऱ्यांच्या जीवावरती आपण सत्तेत बसलेलो आहोत याचा जर तुम्हाला आता विसर पडलाय, तुम्ही शेतकऱ्यांना कपडे घेणार. अरे शेतकऱ्यांना तुम्ही काय कपडे घेणार? अरे शेतकरी पिकवतोय म्हणून तुम्ही खाताय, शेतकरी कापूस पिकवतोय म्हणून तुमच्या अंगावरती पांढरी खादीचे कपडे आहेत, हे तुमच्या लक्षात असू द्या. तुम्ही कधीतरी एसीच्या बंगल्यातून कधी शेतकऱ्याच्या बांधावर या. 6,000चं काय होत नाही रे, काय होत नाही. तुमच्या गाडीला 6,000चं नव्हे, तुमच्या पायात बुटं असतात 6,000ची. तुमचा युनिफॉर्म, तुमचे जे पांढरे खादीचे कपडे आहेत, ती 6,000ची घालताय तुम्ही एक एक वेळेला. आणि शेतकऱ्याला 6,000 रुपये देऊन तुम्ही मोठा तीर मारला असं तुम्ही जर समजत असाल तर हा तुमचा गोड गैरसमज आहे. आणि हे तुम्ही तुमच्या खिशातलं, तुमच्या बापाच्या घरातल्या जमिनी विकून किंवा तुमचे बंगले विकून किंवा तुमच्या कमाईतलं देत नाही, तर हा जनतेचाच पैसा आहे. तोच जनतेचा पैसा तुम्ही शेतकऱ्यांना देताय, हे मात्र लक्षात असू द्या. आणि तुम्हाला जो येणारा पगार आहे, तुम्हाला जी मिळणारी सुविधा आहे, तुम्हाला ज्या गाड्या मिळतात, तुम्हाला ज्या गाड्याचे डिझेल मध्ये, तुमच्या मागे जे पीए आहेत आणि तुम्ही जे काही पूर्ण ताफा घेऊन फिरताय, या ताफ्यांचा पगार सुद्धा सरकारी तिजोरीतनं येतोय. त्या सरकारी तिजोरीतला पैसा हा संपूर्ण जनतेचा आहे आणि जनतेचा टॅक्सचा पैसा आहे. जनता या देशाची मालक आहे, तुम्ही या देशाचे मालक नाही. कारण 5 वर्षातून एकदा निवडणुका येतात आणि 5 वर्षातून एकदा कशाचं तरी आमिष दाखवून हे माणसं मतदान आपल्याला करू शकतात. हे मात्र तुम्ही खोनगाट तुमच्या पाठीशी बांधले, त्यामुळे तुम्हाला हा माज आलाय. सत्तेचा माज जो काय असतो ना, तो यालाच म्हणतात.